नमस्कार. प्राणी साम्राज्याच्या जंगलातून. मला जवळच काहीतरी स्वादिष्ट वास येत आहे. माझे नाक नेहमी कामावर असते. मला वास घेण्याची गरज नाही. मी आकाशात खूप उंचावरूनच माझे अन्न पाहू शकतो. माझे डोळे खूप तीक्ष्ण आहेत. वा, मला वाटतं की प्रत्येक प्राण्याकडे अन्न शोधण्याची स्वतःची एक खास पद्धत असते. अगदी बरोबर. चला तर मग अतींद्रिय क्षमता असलेल्या आणखी प्राण्यांना भेटूया. चला शाळेच्या खेळाच्या मैदानाची एक छोटीशी सफर करूया. तिथेही प्राण्यांच्या इंद्रियांचे कार्य सुरू असते. तुम्ही एखाद्या गरुडाला अन्न पकडण्यासाठी खाली झेप घेताना पाहिले आहे का? ही आहे त्याची तीक्ष्ण दृष्टी. जमिनीवर पडलेल्या साखरेच्या कणामुळे मुंग्या धावत येतात, कारण त्यांची वास घेण्याची शक्ती खूप तीव्र असते. झोपलेल्या कुत्र्याजवळून हळूच पाऊल टाकत जा आणि त्याचे कान लगेच टवकारले जातात. कुत्र्यांना अगदी बारीक आवाजही ऐकू येतो. सुपर सेन्सेस मध्ये तुमचे स्वागत आहे. हा इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यासाचा एक धडा आहे. प्राण्यांमध्ये वेगवेगळी इंद्रिये असतात, ज्यामुळे ते पाहू शकतात, ऐकू शकतात, चव घेऊ शकतात, वास घेऊ शकतात आणि स्पर्श अनुभवू शकतात. काही प्राणी दूरवरूनच आपली शिकार ओळखू शकतात, तर काही अगदी बारीक आवाजही ऐकू शकतात. काही प्राणी तर आपल्या मित्रांना त्यांच्या वासावरून ओळखतात. प्राणी आपल्या इंद्रियांचा वापर जोडीदार शोधण्यासाठी, आपल्या गटातील इतर प्राण्यांना ओळखण्यासाठी आणि धोक्यात असताना धोक्याची सूचना देण्यासाठी आणि आपला प्रदेश निश्चित करण्यासाठी करतात. शिकण्याची उद्दिष्टे. हा विषय अभ्यासल्यानंतर तुम्ही पुढील गोष्टी करण्यास सक्षम व्हाल. विविध प्राण्यांमधील वासाच्या इंद्रियांबद्दल समजून घेणे. पक्ष्यांमधील दृष्टीच्या इंद्रियाबद्दल शिकणे. श्रवणेंद्रियाबद्दल आणि प्राणी आवाजाचा वापर कसा करतात याबद्दल जाणून घेणे आणि विविध प्राण्यांच्या झोपेच्या पद्धती शोधणे. मुख्य शब्द. वासाची जाणीव, दृष्टीची जाणीव, ऐकण्याची जाणीव, झोपेचे चक्र, हिवाळी सुप्तावस्था आणि निशा. चला संकल्पना नकाशा पाहूया. मुंग्यांमधील वास घेण्याची क्षमता. मुंग्या त्यांच्या तीव्र वास घेण्याच्या क्षमतेचा वापर करून त्यांच्या मित्रांना ओळखतात आणि आपला मार्ग शोधतात. त्या चालताना जमिनीवर एक विशिष्ट गंध सोडतात, ज्याचा माग इतर मुंग्या घेतात. मुंग्या वसाहतींमध्ये राहतात, ज्यात कामकरी मुंग्या, राणी मुंग्या आणि नर मुंग्या असतात. कामकरी मुंग्या अन्नाचा शोध घेतात आणि इतरांना माग काढता यावा यासाठी वासाने मार्ग चिन्हांकित करतात. त्यांची तीव्र वास घेण्याची क्षमता त्यांना एकमेकांशी जोडलेले राहण्यास आणि एक संघ म्हणून काम करण्यास मदत करते. रेशीम किड्यासारखे काही नरकीटक आपल्या मादीला तिच्या वासावरून ओळखू शकतात. डास आपल्या शरीराचा वास, पायांचा वास आणि शरीरातील
उष्णता ओळखून आपल्याला शोधू शकतात. कुत्र्यांना वास घेण्याची तीव्र शक्ती असते आणि ते त्यांच्या हद्दीत येणाऱ्या इतर कुत्र्यांना ओळखतात. आपल्यालाही वास घेण्याची शक्ती असते, ज्यामुळे आपण चांगल्या आणि वाईट वासांमधील फरक ओळखू शकतो, जसे की अन्न आणि सडलेल्या कचऱ्याचा वास. दृष्टीची जाणीव. घुबड हा एक असा पक्षी आहे ज्याचे डोळे माणसांप्रमाणेच डोक्याच्या पुढच्या बाजूला असतात. बहुतेक पक्ष्यांचे डोळे त्यांच्या डोक्याच्या दोन्ही बाजूंना असतात. यामुळे त्यांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गोष्टी पाहता येतात. पण जेव्हा ते सरळ पुढे पाहतात तेव्हा दोन्ही डोळे एकाच वस्तूवर लक्ष केंद्रित करतात. तुम्ही कदाचित पाहिले असेल की पक्षी आपली मान खूप हलवतात. याचे कारण असे की त्यांचे डोळे स्थिर असतात आणि आजूबाजूला पाहण्यासाठी ते आपले डोके फिरवतात. घार, गरुड आणि गिधाड यांसारखे काही पक्षी मानवांपेक्षा 4 पट दूरपर्यंत पाहू शकतात. जर आपण एखादी वस्तू 2 मीटर अंतरावरून स्पष्टपणे पाहू शकत असू तर हे पक्षी तीच वस्तू 8 मीटर अंतरावरून पाहू शकतात. प्राणी आपल्या इतके रंग पाहू शकत नाहीत. दिवसा सक्रिय असलेले प्राणी काही रंग पाहू शकतात, तर रात्री सक्रिय असलेले प्राणी फक्त काळ्या पांढऱ्या रंगातच पाहतात. ऐकण्याची क्षमता. आपण पक्ष्यांचे कान सहजपणे पाहू शकत नाही, कारण त्यांचे कान पिसांनी झाकलेली लहान छिद्रे असतात. सापांनाही बाह्य कान नसतात आणि ते फक्त जमिनीवरील कंपने अनुभवतात. हत्तींसारख्या काही प्राण्यांचे कान मोठे असतात. जेव्हा तुम्ही तुमचे हात कानांच्या मागे ठेवता तेव्हा तुम्हाला अधिक चांगले ऐकू येते. जेव्हा तुम्ही तुमचे कान झाकून बोलता तेव्हा तुमचा आवाज मंद आणि कमी ऐकू येतो. आवाज संदेश देतात. काही प्राणी धोका ओळखू शकतात आणि धोक्याचा इशारा देतात. वानर, वाघ किंवा बिबट्यांबद्दल इतरांना सावध करण्यासाठी झाडांवरून विशेष आवाज काढतात. पक्षी देखील धोक्याचा इशारा देतात आणि काही पक्षी वेगवेगळ्या धोक्यांसाठी वेगवेगळे आवाज वापरतात. मासे धोक्याचा इशारा देण्यासाठी विद्युत संकेतांचा वापर करतात. वादळ किंवा भूकंप यासारख्या आपत्त्या प्राण्यांच्या धोक्याचा इशारा देणाऱ्या वेगळ्या वर्तणुकीवरून ओळखल्या जातात. डिसेंबर 2004 मध्ये अंदमान बेटांवरील आदिवासींनी त्सुनामीपूर्वी प्राण्यांना विचित्र वागताना पाहिले आणि ते सुरक्षित ठिकाणी गेले. डॉल्फिन देखील एका विशेष भाषेचा वापर करून एकमेकांना संदेश देण्यासाठी
वेगवेगळे आवाज काढतात. काही प्राणी विशिष्ट ऋतूंमध्ये लांब गाढ झोप घेतात आणि याला शीतनिद्रा म्हणतात. स्लॉथ नावाचा प्राणी अस्वलासारखा दिसतो, पण तो वेगळा असतो. तो दिवसातून 17 तास झाडावर लटकून झोपतो, त्याच झाडाची पाने खातो आणि आपल्या 40 वर्षाच्या आयुष्यात फक्त सुमारे 8 झाडांचा वापर करतो. काही प्राण्यांच्या झोपेची वेळ या चित्रांमध्ये पाहता येते. वाघांची इंद्रिये खूप तीक्ष्ण असतात. त्यांना रात्री 6 पट चांगले दिसते. ते अंधारात हालचाली जाणण्यासाठी त्यांच्या संवेदनशील मिशांचा वापर करतात आणि त्यांची ऐकण्याची शक्ती इतकी तीव्र असते की ते अगदी लहान आवाज देखील ऐकू शकतात. ते गर्जना किंवा गुरगुरणे यासारखे विविध आवाज काढतात जे 3 किलोमीटर पर्यंत ऐकू येतात. प्रत्येक वाघाचा स्वतःचा एक विशिष्ट प्रदेश असतो जो तो मूत्राने चिन्हांकित करतो आणि मूत्राच्या वासावरून ते दुसऱ्या वाघाच्या हद्दीत जाणे टाळतात. हे सर्व प्राण्यांच्या इंद्रियांबद्दल होते आणि आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या इंद्रिय शक्ती असतात कारण ते पाहू शकतात, ऐकू शकतात, चव घेऊ शकतात, वास घेऊ शकतात आणि अनुभवू शकतात. मुंग्या त्यांच्या तीव्र वास घेण्याच्या शक्तीचा वापर करून त्यांच्या मित्रांना ओळखतात आणि आपला मार्ग शोधतात. घार, गरुड आणि गिधाड यांसारखे काही पक्षी मानवांपेक्षा 4 पट दूरचे पाहू शकतात. काही प्राणी धोका ओळखू शकतात आणि धोक्याचा इशारा देऊ शकतात. स्लॉथ अस्वलासारखा दिसतो, पण तो वेगळा असतो आणि तो दिवसातून 17 तासांपर्यंत झोपतो. वाघांची इंद्रिये खूप तीक्ष्ण असतात.